नमस्कार मैत्रिणींनो, आज मी नारळी वड्या केल्या आहेत. त्याचं प्रमाण मी दिलेलं आहे. मी जे पातेलं घेतलं आहे त्या पातेल्याच्याच प्रमाणाने सगळं घेतलं आहे. 1.5 पातेलं नारळाचा चव होता, 1 गच्चं पातेलं भरून आणि 1 अर्धं पातेलं भरून, आणि तेवढंच पातेलंभर दूध होतं आणि 1.5 पातेल्याला थोडीशी कमी साखर होती. तर गॅसवर कढई ठेवली, गॅस बंद राहू द्यायचा. हे सगळं एकत्र करून घ्यायचं. 1.5 पातेलं नारळाची चव, 1 पातेलं जे वाटीत काढून ठेवलं होतं ते दूध आणि 1-1.5 पातेल्याला थोडीशी कमी अशी साखर, हे सगळं मिक्स करून घ्यायचं. दूध तुम्ही थोडं जास्त घेतलं तरी चालतं, कमी घेतलं तरी चालतं, पण दुधाने काय होतं, नारळी वडीची चव खूप छान लागते आणि अशी छान खुटखुटीत आणि पांढरी शुभ्र येते. म्हणून 1 पातेलं तरी निदान दूध घ्यायला पाहिजे. मला दूध टाकलेली नारळाची वडी आवडते, म्हणून मग मी दुधाचं प्रमाण थोडंसं जास्त घेते. तर हे 1.5 पातेल्याला थोडीशी कमी साखर घातली आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅस सुरू करायचा. तुपावर नारळ भाजायचं नाही, कारण नारळ भाजलं ना तर नारळातलं पाणी ड्राय होऊन जातं आणि याच्यामध्ये नारळाच्या वडीमध्ये जी चव यायला पाहिजे नारळाची ती येत नाही. म्हणून सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅस चालू करायचा. तर या पद्धतीने मिक्स केलं आणि आता पहिले 5 मिनटं गॅस फुल राहू द्यायचा, जेणेकरून सगळं मिश्रण छान उकळेल आणि एकसारखं साखर पण विरघळेल आणि दूध पण त्याच्यामध्ये होईल आणि एकसारखं हळूवार असं चाळत राहायचं आणि 5 ते 6 मिनटानंतर गॅस लो टू मिडियमलाच ठेवायचा आणि कंटिन्युअस हलवत राहायचं. म्हणजे साखर हळूहळू कॅरमलाईज होते आणि वडी कडक नाही होत, खुटखुटीत होते छान. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची नारळाची वडी करताना. कधीच नारळाची वडी तुमची फेल जाणार नाही. तर लो टू मिडियम ठेवायचं आणि एकसारखं हळूहळू चालवत राहायचं. जाडबुडाचं पातेलं घ्यायचं, स्टीलचं घ्या, तुम्ही नॉनस्टिकचं घ्या, तुमच्याकडे पितळी असेल ते घ्या, कुठलंही घेतलं तरी चालतं, तसं काही नाही, फक्त जाड भांडं घ्यायचं. तर या पद्धतीने कंटिन्युअस चालवत राहायचं छान. मी याच्यामध्ये वेलची पूड पण टाकून दिलेली होती. तर ते सगळं मिक्स करून गॅसवर ठेवलेलं होतं. तर बघा आता हे छान असं एक 5-7 मिनटानंतर उकळलं आहे. तर आता फ्लेम लो करून द्यायची, लो टू मिडियम, आणि कंटिन्युअस चालवत राहायचं, जेणेकरून साखर हळूहळू कॅरमलाईज होईल आणि जो कडकपणा नाही येत साखरेला, मग छान असा खुटखुटीतपणा येतो. वडी तोडली की अशी कटकन मुडते, म्हणजे अशी जास्त अशी कडक होत नाही. तर या पद्धतीने छान असं चाळत राहायचं आणि साखर, आता हे एक 10 मिनटानंतर बघा मिश्रण छान असं घट्टसर झालं आहे आणि रंग पण त्याचा कमी असल्यामुळे बदलत नाही, एकसारखं पांढरं शुभ्र राहतं. नारळ खवताना थोडंसं माझ्याकडनं नारळाचं पडलं होतं, त्याच्यामुळे ते त्याच्यात दिसतं आहे. मला खोवलेलंच नारळ आवडतं, मी मिक्सरमध्ये फिरवत नाही. त्याच्यामुळे मी माझ्याकडे अंजलीची खवणी आहे, त्याच्याने मी नारळ गोल गोल करून खवून घेते. त्याची जी वेगळी एक क्रंची टेस्ट लागते ती मिक्सरमधल्या फिरवलेल्या याची लागत नाही. आता एक 25 मिनटानंतर बघा या पद्धतीने छान असं झालं आहे. आता कढईचं बाजू पण सोडायला लागलं आहे ते, म्हणजे अजून एक 10 मिनटाने ही वडी होऊन जाईल. अगदी कमी गॅस केलेला आहे मी आता, फक्त कंटिन्युअस हळूहळू चाळत राहायचं आणि एका स्टेजला थोडंसं ताटलीत घेऊन बघायचं. जर गार झाल्यावर ते कडक होत असेल तर समजायचं की वडी झाली. आता हे पूर्ण 35 मिनटानंतर हे झालं आहे. आता मी ताटलीत घेते आणि चेक करते, थंड झालं की 2 मिनटाने, तर ते लगेच लक्षात येतं की ती वडी झाली आहे अशी. हे बघा कडक झालं आहे. आता ताटाला तूप लावून घ्यायचं आणि लगेच ते मिश्रण ताटामध्ये हे करायचं. मला थोडंसं घाई झाली, मी आधी तूप नव्हतं लावलं म्हणून, तर 1-2 मिनटं माझ्याकडनं गॅसवर राहिल्यामुळे थोडासा रंग बदलला, पण काही हरकत नाही. वडी खूपच सुरेख झाली, एकदम खुटखुटीत झाली आणि चवीला पण खूप छान झाली. ते तूप लावलं आणि सगळं मिश्रण पटकन ताटात ट्रान्सफर करायचं आणि उचटण्याने किंवा वाटीला तूप लावून थापून घ्यायचं. 1-2 मिनटं गॅसवर राहिल्यामुळे थोडासा कलर जो आहे तो येलोइश राहिला. मग गॅस बंद करायचं विसरले होते. ॲक्च्युली माझं हे शूट, हा विषय माझ्यासाठी थोडा नवीन आहे, त्याच्यामुळे होतं, पण होईल हळूहळू प्रॅक्टिसने. तर ह्या पद्धतीने छान वाटीला तूप लावून किंवा सराट्याने केलं तरी चालतं. छान असं पसरवून घ्यायचं आणि ही जी प्रोसिजर असते ती थोडी फास्ट करायची. एकसारखं बघा मी वाटीला तूप लावून पसरवून घेतला. तर ह्या स्टेजला वडी कट करायची, म्हणजे छान अशा खुटखुटीत वड्या कट होतात आणि तुकडे पडत नाही जास्त. तर तुम्ही चाकू चालताना बघताय की कशी छान अशी खुटखुटीत वडी झाली आहे, मऊ पण अजिबात नाही आहे त्याच्यामध्ये आणि परफेक्ट झाली आहे एकदम. तर साखरेचं, नारळाच्या चवीचं आणि दुधाचं प्रमाण जर या प्रमाणात घेतलं तर कधीच वडी फेल जात नाही. आणि करताना गॅस लो टू मिडियम, हाय गॅसवर करायचं नाही. हाय गॅसवर केलं तर साखर फटकन कॅरमलाईज होते आणि वडी कडक होते. मिडियम टू लोवर केलं तर ह्या पद्धतीने खुटखुटीत अशा वड्या तयार होतात. एकसारख्या बघा छान वड्या तयार झाल्या. मला त्याच्यावर काही टाकायला आवडत नाही, ना काजू बदाम, ना केशर, काहीच नाही. मला पांढरी स्वच्छ आवडते. फक्त 1-2 मिनटं गॅस चालू राहिल्यामुळे थोडा कलर डल झाला आहे खरा, पण ठीक आहे, चवीला छान झाली. नेक्स्ट टाईम अजून याच्यापेक्षा छान करून दाखवेल मी तुम्हाला.
या पद्धतीने सगळ्या वड्या तयार झाल्या आणि खूप छान झाल्या आहेत. तुम्ही बघताय मी आता त्या थोडंसं खालनं चमचा घालून मोकळ्या करून घेतल्या एक 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 आणि ताटलीत काढून घेणार गार होण्यासाठी. तर तुम्ही बघताय एक सारखी आणि लगेच गार झाली. आणि जर परफेक्ट झालं मिश्रण तर वडी तुटायला आणि तयार व्हायला पण खूप वेळ लागत नाही. 5 मिनटामध्ये सगळ्या वड्या अशा छान मोकळ्या होऊन जातात. या पद्धतीने करायचं म्हणजे एक रिझल्टही छान मिळतो आणि वड्याही छान होतात आणि ते तुटत नाहीत विशेष म्हणजे. तर या पद्धतीने करून घेतल्या. या सगळ्या मी एका ताटलीत ट्रान्सफर केल्या थंड होण्यासाठी आणि थंड व्हायला ठेवून दिलं. तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा आणि खाऊन पहा. आणि खवलेला नारळ घ्यायचा जेणेकरून जी क्रंची टेस्ट असते नारळाची ती दाताखाली येते आणि खूप छान लागते. मिक्सरमधनं फिरवलं तर त्याच्यात थोड्याशा अशा गिळगिळीत लागतात. ह्या वड्यांची चव काहीतरी वेगळीच असते, बघताय तुम्ही. तर या पद्धतीने छान अशा वड्या तयार झाल्या. एकदम खुटखुटीत आहे, त्या दिसतानाच दिसतात आहे की एकदम छान झाल्या. आता मी एक वडी तुम्हाला तोडून दाखवते. ती अशी छान तुटली बघा, एकसारखी झाली आहे आणि रंगही सुंदर आलेला आहे. तर नक्की करून पहा आणि खाऊन पहा. एन्जॉय द नारळी पौर्णिमा. थँक्यू. लाईक, शेअर अँड कमेंट टू माय रेसिपी. आवडत असल्यास नक्की करून बघा. थँक्यू.